नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हे शीर्षक बघितलं की अनेक जण गडबडून जातील. हे काय प्रकरण आहे? जागा मराठा आम जमाना बदलेगा याचा मनोज जरांगे यांच्याशी काय संबंध आहे? मनोज जरांगे यांनी जे काही मराठा आरक्षणासाठी उपोषण पुकारलं आणि त्यानंतर जे काही काहूर माजलेलं आहे गेले कित्येक महिने, ते वादळ घोंगावतंय असं म्हटलं जातं. आणि मराठा आरक्षण, मराठा आरक्षण, मग कुणब्यांमधून मराठा आरक्षण, जो काय पोरखेळ करून ठेवलेला आहे. त्यामध्ये सगळ्यात मजेची गोष्ट अशी की ही औलाद सांगणार नाही, ती औलाद सांगणार नाही. माझा समाज, माझा समाजाने करावं, समाजाची लेकरं. अरे मग आम्ही कोण आहोत? निजामाच्या नोंदी, सरकारच्या नोंदी कोण सर्टिफिकेट देतं? कुठे कोण, कोणतरी गेलं राज ठाकरेंच्या घरी, कोण गेलं मातोश्रीवर गेलं, किंवा कोण शरद पवारांची गाडी अडवायला गेलं आणि विचारलं की ते आमचे नाहीत. जरांगे पाटील हा जो समाजाचा नेता आहे आणि सगळ्या मराठ्यांचं प्रतिनिधित्व एकटा जरांगे पाटील करत असतील, तर मग याची प्रत्येकाची जबाबदारी त्यांना घ्यावी लागेल. मग ते मातोश्रीवर गेलेले मराठे असोत, किंवा राज ठाकरेला धमकवायला गेलेले कोण असोत, किंवा आणखीन कुठे शरद पवारांची गाडी अडवणारे असोत, या सगळ्यांची जबाबदारी घेतली तर समाजाचा नेता म्हणता येतं. ते आमचे नाहीत म्हणजे तिथे लगेच जरांगे पाटील ह्या नोंदी ज्या असतात ह्या डिलीट करून टाकणार. जरांगे पाटील रोजच्या रोज कोणाला तरी मराठा असल्याचं काय ते सर्टिफिकेट देतात आणि कधीतरी ते सर्टिफिकेट रद्द पण करून टाकतात. हा काय प्रकार आहे? मराठा कोण असतो? जरांगे पाटील यांना मराठा म्हणजे काय कळतं का? जे म्हणून ते शब्द लिहिलेत मी, मला माहिती आहे आजच्या पिढीतल्या अनेकांना हे शब्द कुठून आले आणि जरांगे पाटलांनी ऐकायला पाहिजे होते असं भाऊला का वाटतं, असा प्रश्न 90 ते 99% लोकांच्या डोक्यात येणार मला माहिती आहे. 70 वर्षापूर्वी ऐकलेले शब्द आहेत हे, माझ्या मेंदूत घर करून राहिलेले आहेत. मला वाटते 55-56 साली जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन चालू होतं, तेव्हा शाहीर अमर शेख यांच्या तोंडून बाहेर पडलेले, एका शाळकरी पोराच्या कानात घुसलेले हे शब्द आहेत. जागा मराठा आम जमाना बदलेगा. मराठा, सामान्य मराठा, सर्वसामान्य मराठा जागलाय आता आणि तो जमाना बदलून टाकेल, जग बदलून टाकेल. जागा मराठा आम जमाना बदलेगा म्हणजे काय? की मराठा जेव्हा जागृत होतो तेव्हा तो जगाचा इतिहास बदलतो, असं या शाहिराने सांगितलंय. त्या शाहिराचं नाव आहे अमर शेख. शाहीर अमर शेख हा मराठा अवलादीचा होता का हो मनोज जरांगे? अवलाद नाही, अमुक नाही, रक्तात नाही. अमर शेखचं रक्त कुठलं होतं? अमर शेखचा धर्म कुठला होता? अमर शेखची जात कुठची होती? ही आमची अवलाद नाही. अमर शेख धर्माने मुस्लिम होता, मराठी होता, अस्सल मराठी होता आणि शिवकालीन पोवाड्यांची परंपरा घेऊन पुढे चाललेला होता. आपण मुस्लिम आहोत, मग आपण मराठा कसे, आपण पोवाडे कशाला म्हणायचे? ही आपली अवलाद नाही. संयुक्त महाराष्ट्र मिळाला नसता, देशात भाषिक राज्य निर्माण होत असताना मराठी भाषिकांवर, मराठ्यांच्या, ज्या मराठ्यांनी जवळजवळ सगळा भारतीय उपखंड पादाक्रांत केला होता, मराठेशाही स्थापन केली होती, त्या मराठ्यांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक आपलं मराठी भाषिकांचं राज्य व्हावं, यासाठी घोर संघर्ष करावा लागला होता. आणि त्या संघर्षाला चेतवणारं हे गाणं होतं शाहीर अमर शेखांचं. लालबागच्या काळा चौकीच्या नाक्यावर उभं राहून अमर शेख गायलेले मी ऐकलेलं एक छोटा पोरगा म्हणून. मला वाटते
10-1 वर्षाचं 7-8 वर्षाचं वय होतं माझं. जागा मराठा आम आम मराठा सामान्य मराठा जागला तर इतिहास बदलतो, हे ठणकावून 70 वर्ष काय ते 70 वर्षापूर्वी, किती 60 काय 70 असतील ती 56ची वगैरे गोष्ट आहे. आणि सांगणाऱ्या माणसाचं नाव शाहीर अमर शेख होतं, जो धर्माने मुस्लिम होता. आणि तो पवाडा करवत गात होता एक चळवळ उभी करण्यासाठी. ती चळवळ चालवणारे नेते मनोज जरांगेच्या भाषेत बामण होते, बामण. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, S.M. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, ही सगळी मराठ्यांची औलाद होती, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र नेहरूंच्या घशातून काढून आणला. तेव्हा बामण दिसला नाही. तेव्हा मराठ्याची औलाद कुठे होती? आज ज्या महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागी तुमचे उमेदवार पाडू, यांचे उमेदवार पाडू, अशा धमक्या दिल्या जातात जरांगेकडून, तो महाराष्ट्र आणि ती महाराष्ट्र विधानसभा कुठल्या मराठ्याच्या औलादीने जिंकून आणली होती? फक्त मराठे होते, फक्त मराठे होते. तात्कालीन मराठ्यांचे सगळ्यात मोठे नेते मानले जाणारे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्या आंदोलनात होते. मराठ्याची औलाद आहे ना यशवंतराव चव्हाण, ही काय बामणाची औलाद नव्हती. का नाही मराठ्यांच्या आंदोलनात यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री पदावर लाथ मारून उतरले? काय करत होते शरद पवार तेव्हा? युवक काँग्रेसमध्ये आणि काम करत होते ना. एक काँग्रेस पक्ष विरुद्ध महाराष्ट्रातले सगळे पक्ष संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी लढत होते. त्याच्यात कोण मराठे होते? होते मराठे, प्रचंड संख्येने मराठे होते. शेतकरी कामगार पक्ष म्हणजे काय होता? उद्धवराव पाटील काय होते? किसनबीर काय होते? दलितापासून बामणापर्यंत सगळेच्या सगळे मराठा म्हणून. आणि त्या सगळ्यांना जागा मराठा आम म्हणजे मराठा, जो मराठी बोलतो, जो महाराष्ट्रात राहतो, जो महाराष्ट्राची अस्मिता मानतो, तो मराठा. तर चमत्कार होईल. सामान्य बामणापासून दलितापर्यंत सगळा मराठी माणूस मरगठ्ठा एकजुटीने उभा राहिला, जागा झाला, तर इतिहास बदलून टाकेल हे सांगणारा एक अमर शेख नावाचा शाहीर होता, जो धर्माने मुस्लिम होता, जातीने मराठा नव्हता, पण तो स्वतःला मराठा म्हणवून घेत होता. आरक्षणासाठी मराठा नव्हता, फायदे मिळवण्यासाठी मराठा नव्हता. म्हणून ते शब्द जरांगे पाटलांना आठवणीने सांगावेसे वाटतात. कोणीतरी ऐकवले का? कदाचित जरांगे पाटील काय जरांगे पाटलांचे आई वडील सुद्धा त्यावेळेला जन्माला आलेले नसतील. ही मी गोष्ट 56-57 सालची सांगतोय. आचार्य अत्रे, S.M. जोशी, डांगे, अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे, यापैकी कोणीही जातीने मराठा नव्हतं, कुणबी सुद्धा नव्हतं, पण लढले मराठा म्हणून. मराठा म्हणून लढले. महाराष्ट्राचा तो मराठा, मराठा तितुका मिळवावा. कोण मनोज जरांगे पाटील? औलादीच्या गोष्टी, रक्त वगैरे बोलतो माणूस. समोरची माणसं गप्प बसतात, याचा अर्थ तुम्ही शिरजोर होत नाही. ज्या मराठ्यांनी बाकीच्या सगळ्या जातींना जोडून ठेवलं, ओबीसी कोबिक असतील लहान मोठ्या जाती,
त्या सगळ्यांना जोडून हा महाराष्ट्र 60-70 वर्ष चालत आलेला आहे. आधुनिक काळातला जातीपातीचे भेद नव्हते. एसटी ओबीसीचं असो किंवा कुठलंही आरक्षण देताना विधानसभेतली सर्वात मोठी संख्या मराठा जातीच्याच आमदारांची होती. मराठ्यांनी औदार्य दाखवलेलं आहे, द्वेष शिकवला नाही. ते कुठचं गाणं आहे ना, काय तो मजहब नाही सिखाता आपस में बैर रखना. मराठा हा तसा असतो, अटके पार कटक ते अटक, पेशावर ते तंजावर, एवढं सगळं प्रभुत्व गाजवणारा मराठा. त्यात मराठा जातीची लोकसंख्या किती होती, किती होती? काय बेताल बोलतो माणूस. आमच्यातलं मराठा पण हिसकून घेता, आम्ही कुठल्याही जातीत जन्माला आलेलो असू, पण आम्ही मराठी बोलतो आणि मराठा महाराष्ट्राचे म्हणून आम्ही अभिमान बाळगतो, म्हणून आम्ही मराठा आहोत. तेव्हा मराठ्यांचा पराक्रम जेव्हा सांगता, तेव्हा त्याच्यात बाजीप्रभू देशपांडे सुद्धा येतो. शिवराय आणि शंभूराज यांच्यानंतर मराठा साम्राज्य पुढे पुढे घेऊन गेलेले बाजीराव असतील किंवा आणखीन कुठचे पेशवे असतील किंवा कुठले असतील, ते जन्माने जातीने मराठा नव्हते, पण कर्तबगारीने मराठा होते. लढायला पुढे आले होते, आरक्षण मागायला पुढे आलेले नव्हते. आणि जे जे कोणी तत्कालीन सगळे असतील, मोहिते असतील किंवा कोण असतील, मालुसरे होते, हे सगळे जातीने मराठा असतील, पण जात म्हणून महाराष्ट्र जगवायला आले नाहीत, मराठी म्हणून जगवायला आले. जो जो मराठी तो तो मराठा. जात जेव्हा निघते तेव्हा हे सगळं उकरून तुम्ही काढायला लावता. अमरशेखची जात काढणार तुम्ही. मला आठवतं त्या अमरशेखचे एक तेव्हाचा पवाडा का काहीतरी आठवतो. तुम्ही ज्याला मराठा अवलाद म्हणता, ती मराठा अवलाद मुख्यमंत्री पद सांभाळत बसली होती. यशवंतराव चव्हाण काय म्हणाले होते? यशवंतराव, महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत. आज तो मनोज जरांगे उठतो आणि म्हणतो चला मोदीला जाऊन भिडतो, मोदीला जाऊन पकडा. तुमचा मराठा सगळ्यात मोठा आदरणीय, त्याचा आम्ही पण आदरणीय मानतो. त्या यशवंतरावांनी नेहरूंपेक्षा महाराष्ट्र छोटा आहे म्हटलं होतं, मराठा नगण्य आहे म्हटलं होतं. अवलाद ज्याला म्हणतात तुम्ही, मराठ्याची अवलाद, मग यशवंतराव चव्हाण कोण होते? मराठ्याची अवलाद होती ना. पण महाराष्ट्राच्या आंदोलनात उठले उतरले नाहीत, कलश घेऊन आले, कलश घेऊन आले. पण आम्ही त्यांचा द्वेष नाही केला, ना डांगेंनी केला, ना एसएमनी केला, ना अत्र्यांनी केला. टीका केली पण द्वेष नाही केला. जसा मनोज जरांगे बामण 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 हे द्वेषाचं विष पसरवतात, तसं कोणीही केलं नव्हतं. जातीपाती प्रत्येकाच्या होत्या, पण त्या तत्वासाठी होत्या. बाकीच्या वेळेला सगळे स्वतःला मराठा समजत होते, म्हणून हा महाराष्ट्र होता. त्याचा पुरुषार्थ अख्ख्या खंडप्राय देशात पोहोचला, अटक ते कटक, तंजावर ते पेशावर. सुदैव आपलं की त्यावेळेला मनोज जरांगे आणि शरद पवार सारखी माणसं त्या 300 वर्षापूर्वी नव्हती. असती तर मराठे इतिहास घडवू शकले नसते. अवलाद मराठा असती तर मराठ्यांचा इतिहास घडला नसता. मराठी बोलणारा, मराठी मातीतला तो तो मराठा, म्हणून मराठ्यांचा इतिहास घडला, अवलादीतून नाही घडला. आणि म्हणून मला ते अमरशेखांचं ते गीत आठवतं, मराठा अवलादीला आव्हान देणार. यशवंतराव चले जाव, आम्ही मराठे घेतो आण, राहील अथवा जाईल प्राण. हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं यशवंतरावांना धुडकावणारं गाणं होतं, शाहीर अमरशेखांचं. तो यशवंतराव बामण होता, मराठा होता. मनोज जरांगेंच्या भाषेत मराठा अवलादीचा होता.
पण मुद्दा तत्वाचा असतो, जन्मजातीचा नसतो. मनोज जरांगे यांनी जे महाराष्ट्राच्या मातीमध्ये हे जातीय विष कालवण्याचा प्रयत्न केलाय, त्याची किंमत पुढचे अनेक वर्ष भोगावी लागेल. काल उद्या परवाच्या विधानसभा निवडणुकीत होईलच. कारण सगळ्या पक्षातल्या मराठा नेत्यांचं, मराठा जन्माने जातीने मराठी आहेत, त्या सगळ्यांचं मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या बडबडीतून भयंकर नुकसान करून टाकलेलं आहे. जो ओबीसी समाज, मराठा राजकीय नेत्यांनी ओबीसींना आरक्षण दिलं, मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या, म्हणून जे ओबीसी लहान मोठ्या जातीचे लोक आजपर्यंत मनोमन मराठ्यांकडून आपण उपकृत झालो असं मानत होते, त्या सगळ्यांना मराठ्यांच्या विरुद्ध उभं करण्याचं पाप मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यात केलेलं आहे. जरांगे पाटील बामणांविरुद्ध विष कालवायला गेले, पण ते करता करता त्यांनी ओबीसी आणि इतर सगळ्या जाती यांना मराठ्यांचे शत्रू करून टाकले. आणि जेव्हा मी शत्रू म्हणतो तेव्हा सामाजिक पातळीवर आणि राजकीय पातळीवर असत. गावागावामध्ये सगळे मराठी राहत नाहीत, सगळी मराठी अवलाद नसते. 18 पगड जातीचे लोक लहान मोठ्या प्रत्येक गावात वास्तव्य करत असतात आणि एकमेकाच्या संकटाला धावून जात असतात. त्यांच्यामध्ये वितुष्टाची भावना जरांगे पाटलांनी निर्माण केली. त्याचा पहिला परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा राजकीय नेत्यांना भोगावा लागेल. ओबीसी किंवा उरलेल्या 18 पगड जाती मराठा राजकीय नेत्यांना किती मतं देतील, का मतं देतील? हा जर मराठ्यांच्या आरक्षणासाठी ओबीसीवर एसटी वगैरेवर अन्याय करणार असेल तर हा मराठा उमेदवार पडला पाहिजे, तो कुठल्याही पक्षाचा असो. ही भावना मराठेतर असलेल्या 60-70% मतदारामध्ये गेली तर नुकसान सगळ्या पक्षातल्या मराठा राजकीय नेत्यांचं होणार आहे. ज्या मराठा राजकीय सगळ्या पक्षातल्या आमदारांची संख्या कायम 60-70% राहिली, तिला पहिल्यांदा हरता फासला जाईल. आणि कारण असतील मनोज जरांगे पाटील. आरक्षण मिळेल ना मिळेल, पण हे जे विष कालवलं गेलं हे विसरायला, विस्मृतीत जायला कित्येक वर्ष लागणार आहे, कित्येक वर्ष लागणार आहे. तुमच्या मराठा अवलादीचे इतके मुख्यमंत्री झाले, कोणी मराठ्यांना आरक्षण दिलं होतं? एक बामण मुख्यमंत्री आला, त्याने ते धाडस तरी केलं, भले कोर्टात टिको न टिको, पण तसा निर्णय घेण्याची हिंमत शरद पवारांपासून किती किती मराठा मुख्यमंत्री करू शकले होते. त्याच्यावर हल्ला करताना मराठ्यांना एकूण समाजापासून पूर्णपणे तोडून टाकण्याचं पाप जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. नशीब आमचं की एक राज ठाकरे तरी उभा राहिला खुले आम बोलायला. बाकीचे राजकीय नेते सगळ्या पक्षाचे मतांचे लाचार होऊन मराठ्यांची मतं करता करता बाकीच्या समाजाला वाऱ्यावर सोडल्यासारखे वागत होते. अशा वेळेला राज ठाकरे उभा राहिला. मनात किलमिश नसेल तर माणूस खुलेआम सत्य बोलायची हिंमत करतो. आज नाही करणार. दत्ता सामंतांनी मुंबईच्या गिरणी कामगारांना आयुष्यातून उद्ध्वस्त करून टाकलं, हे आज 40 वर्षानंतर त्यांच्या पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीला कळतंय. जरांगे पाटलांनी गेल्या वर्षभरात जे काही केलंय त्याची किंमत पुढल्या काळात सार्वजनिक जीवनात मराठा समाजाच्या तरुणांना, प्रौढांना आणि पुढच्या पिढींना कशी मोजावी लागेल हे आज नाही कळणार. ते कळायचं असेल तर दत्ता सामंत, मी परत परत सांगतोय, दत्ता सामंतांचं गिरणी कामगारांचं आंदोलन संप समजून घ्या. त्याची भरपाई करायला 1-2 पिढ्या जाव्या लागतात. मनोज जरांगे पाटील मराठ्यांना आरक्षण देण्यात किती यशस्वी ठरले हे इतिहास ठरवेल, काळ ठरवेल.
पण आज एक नक्की आहे, गावोगाव पसरलेल्या आपापल्या जागी जगण्याची आणि यशस्वी होण्याची धडपड करणाऱ्या हजारो लाखो मराठा तरुणांचं नुकसान जरांगे पाटील यांनी करून टाकलंय. कारण त्यांनी इतर सगळ्या जातीच्या लोकांमध्ये मराठांविषयी एक विद्वेष पेरलेला आहे. तो रुजेल, फळेल, फुलेल, त्याची फळं जरांगे पाटलांना नाही भोगायला लागणार आहे, सामान्य मराठा तरुणाला आणि पुढच्या पिढ्यांना भोगायला लागेल. जसं दत्ता सामंतांच्या त्या संपातून उद्ध्वस्त झालेल्या 2.5 लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना 1-2 पिढ्या गारद व्हावं लागलं. कारण लढताना उद्ध्वस्त व्हायचं नसतं, एवढं तरी लक्षात ठेवायचं असतं. जरांगे पाटलांना नाही परिणाम होणार आहे. खेडोपाडी पसरलेला कुठच्या तालुका, जिल्ह्यात, शहरात असलेल्या मराठा समाजाच्या धडपडणाऱ्या तरुणांच्या वाटेत जरांगे पाटलांनी या सगळ्या जातीय विद्वेषाच्या बडबडीतून जे विष पेरलंय, ते सगळे घटक मराठ्यांच्या विरोधात हळूहळू करून उभे राहणार आहेत. आणि त्याची किंमत जरांगे पाटील नाही मोजणार आहेत, त्यांच्या भोवतालची 4 टाळकी नाही मोडणार आहेत. आम सामान्य मराठा जातीचा जो तरुण आहे त्याला मोजावी लागेल. कारण तो विचारला, जागा मराठा आम, जमाना बदलेगा. तो मराठा जातीचा नसतो, मराठी भाषिक असतो. आणि त्या मराठी भाषिक समाजाचं नेतृत्व करतो तो मराठा असतो. मराठा जातीचा असायचं काळ, पण नेता मराठा असतो. एक चुकीचा नेता केवढं मराठा समाजाचं नुकसान करून टाकतो, त्याचं उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील आहे. म्हणून ही आठवण करून द्यावी लागली. ही कोण कोण स्वतःला मराठा म्हणून लढत होते. मी पेशवाईच्या गोष्टी सांगत नाही, मी संयुक्त महाराष्ट्र समितीची 6-7 दशकांपूर्वीची गोष्ट आणि सत्य आणि घटनाक्रम सांगतोय. जागा मराठा आम, जमाना बदलेगा. ज्यांना मराठा म्हणजे काय कळलं नाही, ते इतिहास काय घडवणार हो. असो मित्रांनो, आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.